छत्रपती संभाजीनगर शहरातील नवीन प्रारूप विकास आराखड्यावर नागरिकांच्या वतीने दाखल केलेल्या आक्षेप सूचना आणि हरकतींवर सुनावणी प्रक्रिया बुधवारपासून स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये सुरू झाली असून येत्या 18 मे पर्यंत शासन नियुक्त समितीच्या वतीने सुनावणी घेण्यात येणार आहे। पहिल्या दिवशी विकास योजनेमधील पडेगाव मिटमिटा परिसरातील रस्त्यांच्या विषयावर सुनावणी प्रक्रिया पार पडली आहे। स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये बुधवारी सेक्टर ए मधील पडेगाव मिटमिटा परिसरामध्ये विकास योजनेमधील रस्त्याच्या आरक्षणाविषयी सूचना, हरकती आणि आक्षेपांवर सुनावणी घेण्यात आली। यामध्ये जवळपास 270 आक्षेपांवर शासन नियुक्त समितीच्या वतीने सुनावणी पार पडली आहे। यावेळी मोठ्या संख्येने नागरिक स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये हजर झाले होते। सकाळपासूनच या समितीच्या वतीने आलेल्या आक्षेपांवर नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतलं जात होतं। आमच्या आरक्षणासंबंधित असं होतं की 1990चा जो डेव्हलपमेंट प्लॅन होता त्याच्याप्रमाणे आम्हाला बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र ऑलरेडी आम्हाला दिलेलं आहे। त्याच्यामध्ये ते असताना देखील तिथं जे आहे तर 12 मीटरचा एक रस्ता जो आहे तो प्रस्तावित केलेला आहे। तर ते आम्ही प्रशासकांना जे आहे तर ते त्याची माहिती दिली नगररचना विभागाला। त्यांनी ते आमचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलं आणि त्याच्यावर जे आहे कारवाई करू म्हणून असं आम्हाला आश्वासन त्यांनी दिलं। नाही, काही अर्धा भाग जो आहे तर तो जे परवानगी दिलेली आहे ऑलरेडी बांधकाम परवानगी महानगरपालिकेने दिलेली आहे तिथून तो बाधित होत आहे आणि बाकी ठिकाणी जे आहे तर ते मोकळा आहे तो। म्हणजे एकूण किती मालमत्ता बाधित होण्याची शक्यता आहे? त्यामध्ये जे तर कमीत कमी 10 ते 15 मालमत्ता बाधित होण्याचे चान्सेस आहेत। तुमची नेमकी मागणी काय? आमची मागणी नेमकी हीच आहे की तो जो रस्ता आहे की ऑलरेडी महानगरपालिकेने त्याला परवानगी दिलेली आहे। परवानगी दिलेली असताना तिथून तो रस्ता ते काढू शकत नाही। आणि दुसरं असं आहे की जर समजा ते 9 मीटर जे एक्झिस्टिंग रस्ता आहे तर त्याला जे तर त्यांनी कंटिन्यू करावं आणि जुना त्याच्यामध्ये जे 1990ला तरी 12 मीटरचा जो रस्ता होता तो गट नंबर 12 मधून होता तर तो एक्झिस्टिंग जो आहे 1990चा तो त्यांनी कायम ठेवावा। माझं ॲडव्होकेट PS गायकवाड। गेल्या अनेक वर्षांपासून शहराला विकास आराखडा नसल्याने पाहिजे तसा सर्वांगीण विकास शहराचा झालेला नाही। यामुळे प्रशासनाला मूलभूत सुविधा देण्यास अडचणी निर्माण होत होत्या। अनेक वर्षांचा कालखंडानंतर 6 मार्च 2024 रोजी शासन नियुक्त अधिकाऱ्यांनी शहराचा प्रारूप विकास आराखडा महानगरपालिका प्रशासनाकडे सुपूर्द केला। यानंतर हा प्रारूप विकास आराखडा महानगरपालिका प्रशासक यांनी शहरातील नागरिकांसाठी प्रसिद्ध केला। या विकास योजनेमध्ये असलेल्या तक्रारी, सूचना, हरकती या संदर्भात आक्षेप घेण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने 60 दिवसांची मुदत देण्यात आली होती। सेक्टर 1 ते सेक्टर 10 मधील नकाशे वेबसाईट महानगरपालिका कार्यालयामध्ये लावण्यात आली होती। यावर जवळपास 8000 पेक्षा जास्त नागरिकांनी आक्षेप दाखल केले होते। या आक्षेपांची छाननी करून त्या सेक्टर नुसार दाखल केलेल्या आक्षेपांवर संबंधितांना सेक्टर नुसार नोटीस बजावून त्यांना मूळ कागदपत्रांसह सुनावणीसाठी स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये बोलवण्यात आलं होतं। बुधवारी सेक्टर ए मधील पडेगाव मिटमिटा या परिसरात विकास योजनांमध्ये असलेल्या रस्ते याविषयी सुनावणी घेण्यात आली आहे। हॅलो, माझं नाव राजू धनसिंवानी। मी इथं गट नंबर 13 मध्ये ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। आमची 10 भावांची प्रॉपर्टी आहे। 10 भावांची प्रॉपर्टी यांनी आमच्या दोन्ही साईडला 9-9 मीटरचा रोड आहे, तरी पण यांनी 18 मीटरचा रोड मधूनच टाकलेला आहे। आमची प्रॉपर्टीचे 2 तुकडे झालेले आहे। त्यामुळे सगळे 10 भावांना प्रॉपर्टीमध्ये प्रॉब्लेम होत आहे आणि हा रस्ता जो 18 मीटरचा टाकलेला आहे त्यांनी तो रद्द करावा।